नमस्कार नमस्कार मित्रांनो, आपण आज गौरव पाटील, ममदाबाद, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ममदाबादचे एक प्रगतशील शेतकरी गौरव पाटील यांनी या म्हैशीसाठी आपलं बायोनट्स ॲनिमल फीड हे प्रॉडक्ट वापरलं आणि त्याबद्दल त्यांना काय अनुभव आले ते आपण त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत. तर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांना प्रश्न विचारतोय की गौरव पाटील साहेब, तुम्हाला हे वेलनेसचं जे प्रॉडक्ट दिलं ते कुणी दिलं तुम्हाला? हे सर, आमचे चुलते रंगनाथ भीमराव पाटील मुंबईला राहतात. ह्याने आम्हाला हे प्रोडक्ट दिलं वापरण्यासाठी. बरं, हे तुम्हाला त्यांनी कधी दिलं साधारणपणे? साधारण सर 9 मे 2025. बरं, आणि किती दिवसापासून हे तुम्ही वापरताय आता? 10 ते 12 दिवसात सर आम्हाला रिझल्ट आलेला आहे. 12 दिवस झाला आज वापरून. बरं, हे वापरल्यामुळं नेमकं तुम्हाला काय अनुभव आला? तुम्हाला काय दिसलं यातून? यातून आम्हाला सर म्हशीचं दूध वाढलं. दुधाबरोबर फॅट एसएनएफची पण आम्हाला बरोबर लेवल लागली. आमचं बघा फॅट कमी लागत होतं, पण ह्या प्रोडक्टमुळे आमचं दूध आणि फॅट वाढ झाली. बरं, कमीत कमी आमचं 1 लिटर दूध वाढलं आणि 3 पॉईंट एसएनएफ आणि फॅटची वाढ झाली. म्हणजे दुधामध्ये तुमच्या वाढ झालेलं तुम्हाला जाणवलं. आणि त्याचबरोबर तुम्ही जी फॅट चेक केली, त्या चेक केलेल्या फॅटमध्ये सुद्धा फॅट वाढलेलं तुमच्या लक्षात आलं. अजून त्या जनावरांच्या बाबत तुम्हाला असं काय जाणवलं की बाबा हे दिल्यामुळे जनावरांमध्ये अजून तुम्हाला काय बदल जाणवला? हे प्रोडक्ट देण्याच्या अगोदर आमच्या म्हशीचं जास्त करून शेणाचा वास येत होता. बर, शेण आणि गोमूत्राचा वास कमी झालेला आहे. कमी म्हणण्यापेक्षा पूर्ण कमी झालेला आहे. मग असं तुम्हाला काय वाटतंय की हे शेतकऱ्यांनी आपल्या गायी म्हशीसाठी किंवा आपल्या पाळीव प्राण्यांच्यासाठी हे प्रोडक्ट वापरावं का? बरोबर आहे सर तुमचं बोलणं. हे प्रोडक्ट माझ्या हिशोबानं तर वापरणं बरोबर आहे. कारण का दूध फॅट वाढतंय, आणखी जनावर पण पाक्यावर राहते, धष्टपुष्ट होतंय आणि शेण आणि गोमूत्राचा वासही बंद होतोय बघा हे वापरल्यामुळे प्रोडक्ट. धन्यवाद. तुम्ही हेच तुमच्या अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर हे पोहोचवलं तर अनेक जनावरांचं आरोग्य तुम्ही 100% काय करू शकाल, चांगल्या पद्धतीने वाढवू शकाल. धन्यवाद. थँक्यू. पोहोचवणार सर. हे प्रोडक्ट 1 नंबर आहे. सर्वांनी वापरा ही माझी नम्र विनंती. थँक्यू.